डोंगराला आग लागली, पला पला हा शब्द तुम्ही ऐकला असेल मंडळी. तर आमच्या डोंगराला इकडे आग लागले आणि आम्ही घरात निवांत होतो. तर पाहूया कुठपर्यंत गेलेले आहे. आणि मंडळी नेमकाच माझा फोन पण फुल झालेला आहे, थोडासा स्पेस करून दिलेला आहे पोरीनी. तर ही पहा इकडे पूर्ण डोंगर जळून गेलेला आहे. तर पाहूया पुढे जाऊन आपण. आणि आज गुरुवार म्हणून मी पूजा करत होती आणि पोरगी सिलाई करत होती. पहा पूर्ण जळालेला आहे डोंगर. आता चिड्या मुंग्यांचं किती नुकसान झालेलं असेल, प्राणी त्यांचे घरटं जळलेले असतील. पहा कसे पक्षी पहा कसे उडत आहेत, बिचारांचे घरटे. माणसं काय आणि जनावरं काय. तर ह्या मुक्या जनावरांचं किती नुकसान झाले असतील. आता मंडळी आम्ही घरात होतो आणि इकडे आमच्या डोंगराला आग लागल्या, आम्हाला माहीतच नाही. आणि इकडे फायर ब्रिगेडवाले आलेले आहेत. गाडी वाजायला लागली तेव्हा आम्हाला माहिती पडलं. तर ही पहा आमच्या घराच्या वरती पहा मंडळी, पूर्ण वरती पेटत पेटत गेलेला आहे डोंगर. तरीसुद्धा आम्ही घरात पूजेमध्ये मग्न होते आणि पोरगी शिलाई करत होती. बघा फायर ब्रिगेडवाले गेलेले आहेत विजवायला. काय माने व्हिडिओ काढूला दिस बात्या बा. तर मंडळी आता पत्र्याची कौलाची घरं आहेत, तर तेवढं टेन्शन नाही मंडळी. नाहीतर पूर्वी असे गवताची झोपड्या असायच्या, चिंबींचे कूड वगैरे, तर जळून जायचे. जर रात्री लागली तर बरेच असं नुकसान व्हायचे. पहा पक्षी पहा, पक्ष्यांना पाहून खूप मन बेचैन होत आहे. पहा मंडळी जळलेलं गवत पूर्ण आमच्या घराकडे आलेलं आहे. काय सगळं आपल्याकडे उड्या आणत ना. काय माहित नाही रे बाबू, मला पण कवा पेटणार तर ते अजून पेट वरत आहे.